शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। दसरा दिवाळी स्वस्ताई, जीएसटीचे 28 आणि 12% स्लॅब रद्द, नवरात्रीपासून 5 आणि 18% 2 स्लॅब, जीएसटी परिषदेचा ऐतिहासिक निर्णय, शालेय शिक्षण, 33 औषधे, दूध, पनीर, पराठा आणि चपाती करमुक्त, अनेक वस्तूंवरील करात मोठी कपात, सर्व टेलिव्हिजन आणि ऑटो पार्ट्सवर 18% कर लागू। नमो शेतकरी महासन्मानसाठी 1932 कोटींचा निधी मंजूर। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। या योजनेअंतर्गत 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण 1932 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। सातारा गॅझेटमध्ये पुरावा मोठा, कुणब्यांचेच झाले मराठा। 1881च्या नोंदीनुसार स्पष्टता, जनगणनेतील आकडेवारी हाच आधार। कुणबी समाजाचे लोक प्रामुख्याने शेती आणि शेतीशी संबंधित कामांमध्ये गुंतलेले होते, ज्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जात होते। कापूस खरेदी, दिवाळीपूर्वी यंदाही दर घटण्याची भीती, हमी दराचा लाभ मर्यादित, आयात शुल्क सवलतीचा परिणाम। ओबीसींसाठीही आता मंत्रिमंडळ उपसमिती, मंत्री बावनकुळे अध्यक्ष, नाराज भुजबळ यांची सरकारकडून मनधरणी। मराठा आरक्षणाप्रमाणे महायुती सरकारने आता ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे। मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। शिऊर बाजार समितीत व्यापारी आणि हमालांमध्ये वाद, लिलाव ठप्प, शेतकऱ्यांची गैरसोय, व्यापाऱ्यांची मनमानी थांबवण्याची मागणी। अहिल्यानगर बीड रेल्वे 17 सप्टेंबर पासून धावणार, उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवणार हिरवा कंदील। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी 17 सप्टेंबर रोजी या मार्गावरील पहिली रेल्वे गाडी बीड येथून अहिल्यानगरकडे प्रस्थान करेल। संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव मदत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर भुजबळांचा बहिष्कार, मराठा आरक्षणाच्या निर्णयावर नाराजी समोर। निम्न पैनगंगाची कामे रेंगाळली, शेतकरी आणि गावकरी संतप्त, विदर्भ पाटबंधारे कार्यालयावर धडक, प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्रे कधी मिळणार सवाल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने लावली हजेरी, संभाजीनगरसह जालना, नांदेडच्या एकूण 10 सर्कलमध्ये अतिवृष्टी। सरकारविरुद्ध ओबीसी संघटना कोर्टात जाणार, छगन भुजबळ यांचा इशारा। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरवर ओबीसी नेते संतप्त। विदर्भात पावसाचा आजही येलो अलर्ट, मुसळधारेसह कोसळणार हलक्या सरींची शक्यता। सातगाव पठारात 5,000 एकरांवर बटाटा, पावसामुळे पिकांची वाढ जोमात झाल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। मराठवाड्यातील 8,550 पैकी 1,516 गावातच सापडल्या कुणबीच्या नोंदी, हैदराबाद गॅझेटमुळे प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार, समिती सक्षम अधिकारी चौकशी करणार। पुणे जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी, आजवर 657 मिलीमीटर पाऊस, सरासरीच्या 93%, इंदापूर अद्याप 70च्या आतच, पीक परिस्थिती उत्तम। मराठा आंदोलनातील नुकसान भरपाईचे काय, उच्च न्यायालयाचा सवाल, मनोज जरांगे आणि आंदोलन आयोजकांकडे मागितले प्रतिज्ञापत्र। धान खरेदीसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक, शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन, उपअभिकर्ता संस्था करणार आता खरेदी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजसाठी 290 कोटींची भरीव तरतूद, ग्रामविकासाला चालना मिळणार, ग्रामस्तरावर स्पर्धेनंतर पुरस्कार। रानडुकरांकडून मका पिकाची नासाडी, कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी।
मराठा समाज हळूहळू ओबीसीतच आणणार, संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन. मी समाजाचे वाटोळे करणार नाही, माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. GR मध्ये एखादा शब्द कमी असेल तर सुधारित GR काढण्याचा शब्द मंत्रिमंडळाने दिला आहे. काळजी करू नका, महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज हळूहळू ओबीसीत जाणार, अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलन योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी दिली. देशातील हळदीला पावसाचे ग्रहण, 25% नुकसानीचा अंदाज. पाणी साचल्याने कंदकुन. देशभरात सुरू असलेल्या पावसामुळे हळद पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. विशेषतः तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हळदीचे सर्वाधिक नुकसान झाले. देशभरात 25% पिकांचे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केलाय. कापसाची हमीभावाने 1 ऑक्टोबरपासून खरेदी. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी घेतला आढावा. 550 खरेदी केंद्रे. देशाच्या उत्तर भागातील राज्यांमध्ये 1 ऑक्टोबरपासून, तर मध्यवर्ती भागातील राज्यांमध्ये 15 ऑक्टोबरपासून, दक्षिणेकडील राज्यांमध्ये 21 ऑक्टोबरपासून खरेदी सुरू होणार. सरकारने 2 समाजांमध्ये वाद लावला, मराठ्यांची फसवणूक. अंमलबजावणीनंतरच चित्र स्पष्ट होईल, रोहित पवार यांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फसवणूक. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांची वाताहत, शेतकरी हवालदिल. निवेदनांचा पाऊस. मदतीच्या प्रस्तावाला मुहूर्त मिळेना. 52 पैकी 46 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. आता मदतीच्या प्रतीक्षेत शेतकरी. ठिबक वितरक नोंदणीची अट तूर्त रद्द. कृषी विभागाचे आदेश. जलद अनुदान वाटपासाठी निर्णय.